ईशं आळंदी वल्लभम. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मयी मूर्ती श्री हरिपाठ या हरिपाठ ग्रंथातील आज आपण 27 क्रमांकाचा अभंग पाहणार आहोत. हा शेवटचा अभंग आहे. हा अभंग 6 चरणाचा आहे. हरिपाठामध्ये 6 चरणाचे फक्त 2च अभंग आहेत. एक संतांचे संगती मनोमार्गगती आणि हा 27 क्रमांकाचा सर्व सुख गोडी साही शास्त्रीय निवडी. चला तर सर्वप्रथम या अभंगाचं उच्चारण करूया. सर्व सुख गोडी साही शास्त्रीय निवडी. रिकामा अर्ध घडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया एरझार हरिवीण. नाम मंत्र जप जाईल पाप. कृष्ण नामी संकल्प धरणे राहे. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. इंद्रिया सबडी लपू नको. तीर्थ व्रती भाव धरिरे करुणा. शांती दया पाहुणा हरि करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. समाधी संजीवन हरिपाठ. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. विद्यार्थी मित्र हो, हा हरिपाठातला शेवटचा अभंग आहे. याला उपसंहार असं म्हणतात. आणि या ग्रंथाची सुरुवात ज्या अभंगाने होते असा अभंग म्हणजे देवाची द्वारी उभा क्षणभरी. हा सुरुवातीचा अभंग असल्यामुळे याला उपक्रम असं म्हणतात. आणि हा शेवटचा अभंग असल्यामुळे याला उपसंहार असं म्हणतात. उपक्रम आणि उपसंहार हा एकाच विषयाने व्हावा. मग त्या विषयाचं महत्त्व कळतं आणि तो विषय समजून घेताना वक्ता हा एकाच विषयाच्या आधाराने बोललेला आहे असं निश्चित होतं. म्हणून कोणताही एखादा अभंग किंवा श्लोक समजून घ्यायचा असेल तर त्याचा तात्पर्य निर्णय जर करायचा असेल तर केवळ एक टोक घेऊन निर्णय करता येत नाही. तर मग पहिला अभंग काय आहे, शेवटचा अभंग काय आहे, याला उपक्रम उपसंहार असं म्हणतात. त्या उपक्रम आणि उपसंहाराच्या म्हणजे एक वाक्यता पाहिजे. जी गोष्ट तुम्ही पहिल्यांदा बोललात तीच गोष्ट शेवटी तुम्हाला बोलता आली पाहिजे. एक वक्ता म्हणून तुमचं एक कर्तव्य आहे. विद्यार्थी मित्र हो, ज्ञानेश्वर महाराज हे उत्तम वक्ते असल्यामुळे त्याने उपक्रम आणि उपसंहार यांची एक वाक्यता साधली आहे. अर्थपणाच्या दृष्टीने उपक्रम उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद, उपपत्ती अशा 6 गोष्टी असाव्या लागतात. त्याला षड्लिंग असं म्हणतात. There are 6 types of sign to determine the statements. एखाद्या वाक्याचा अर्थ निश्चित करायचा असेल तर ही 6 प्रकारची साधनं याला षड्लिंग असं म्हणतात. या 6 चिन्हांच्या द्वारे आपल्याला तो अनुभवता येतो.
म्हणून हा 27 क्रमांकाचा जो अभंग आहे, या अभंगाचा संबंध मागच्या सगळ्या अभंगाशी आहे. म्हणून यांच्यामध्ये साध्य साधन भाव संबंध आहे. चला तर आपण या अभंगातली भाषा समजून घेऊया. या अभंगातली भाषा ही आदेशासारखी भाषा आहे. शेवटचा अभंग असल्यामुळे जाता जाता असं करा आणि असं करू नका, करा आणि करू नका अशी विधानं इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. डू अँड डोंट्स. मग आता ही वाक्य अतिशय छोटे छोटे आहेत, आदेशात्मक आहेत, एक विशिष्ट निर्णय देणारे वाक्य आहेत. त्या वाक्यांना पुन्हा तडजोड नसणारे वाक्य आहेत. नो कॉम्प्रोमाइज. आणि यानंतर हरिपाठ पूर्ण होत असल्यामुळे याचा संदर्भ मागच्या सगळ्या अभंगाशी आहे. म्हणून या अभंगाचं चिंतन आपण करण्यासाठी प्रवृत्त होऊया. मी म्हणालो की ह्या अभंगाच्या मध्ये आदेश दिले आहेत. काही अभंगाची भाषाच सगळ्या अभंगाची पाहिली तर काही ठिकाणी विचार प्रमुख सांगितला, काही ठिकाणी भाव प्रमुख सांगितला, काही ठिकाणी युक्ती प्रमुख सांगितली. तर ह्या अभंगाच्या मध्ये आदेश प्रमुख आहेत. कशावरून? राहू नको, निवडी असा आदेश दिला आहे. चला तर आपण बघूया अभंगाचा पहिल्या चरणाचा अर्थ. सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्धा घडी राहू नको. मनुष्याच्या आयुष्याचा प्रवास जरी वेगवेगळ्या कार्यातून होत असला तरी सगळ्या कार्याचा शेवटचा भाग कशासाठी होत असेल तर तो सुखासाठी आहे. तुम्ही कशा करता शिकतात विद्यार्थी मित्र हो? 10वी पास होण्यासाठी, कोणी 12वी पास होण्यासाठी, कोणी डिग्री मिळवण्यासाठी शिकतात. डिग्री कशासाठी पाहिजे? नोकरी करण्यासाठी. नोकरी कशासाठी पाहिजे? पैशासाठी. पैसा कशासाठी पाहिजे? सुख सुविधांसाठी. सुख सुविधा कशासाठी पाहिजे? म्हणजे बरं वाटावं, सुखाचा अनुभव यावा यासाठीच ना. पण सगळ्या जीवांचा जन्मापासूनचा प्रवास शेवटच्या श्वासापर्यंतच्या वेगवेगळ्या क्रियेतून, वेगवेगळ्या माध्यमातून जातो. व कोणी व्यवसाय करत असेल, कोणी शिक्षण करत असेल, कोणी प्रशासकीय कार्यात असेल, पण सगळ्यांचा अंतिम प्रयत्नाचा निष्कर्ष कशामध्ये असतो? सुखासाठी असतो. आणि सुख हे दोन पद्धतीने पाहतात लोक. काही लोक सुख वस्तूमध्ये शोधतात की वस्तूत सुख आहे, पण वस्तू जर जड आहे, अचेतन आहे, छोटी आहे, परिच्छिन्न आहे, तिच्यात सुख शोधतात. काही लोक इंद्रिय आणि विषय यांच्या संपर्कातून होणाऱ्या सुखाला सुख मानतात आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. आणि विषयाच्या इंद्रिय आणि विषय यांच्या संपर्कातून होणाऱ्या सुखाला सुख म्हटलं तर त्यामध्ये अनेक गोष्टीचं पारतंत्र्य असतं मित्र हो. पहिल्यांदा विषय लागतो, त्या विषयांचा उपभोक्ता लागतो,
त्या उपभोक्त्याला त्या विषयाची अनुभूती घेण्यासाठी इच्छा लागते, नंतर अनुकूलता लागते. कधी विषय नसतो तर कधी विषय उपभोगता नसतो, कधी दोन्हीही नसतात, कधी दोन्ही असते ते इच्छा नसते. म्हणजे सुखाच्या मध्ये पारतंत्र्य आहे, त्याला सुरुवात आहे, त्याला एंड नाश आहे आणि मध्येही क्षणाक्षणाला तो संपत असल्यामुळे सुख हे वस्तूत नाही आहे, सुख हा आत्म्याचा स्वभाव आहे. आणि तो आत्मा, ते ब्रह्म, त्याला आत्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, चैतन्य म्हणा, ते सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहेत. फक्त मनुष्य त्या तत्वाची ज्ञान न झाल्यामुळे अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाऊन आपण विषयाचा शोध वस्तूंच्या मधून घेतो. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परमात्म्याच्या अनेक नावापैकी नाव आहे सर्व. सर्व हे परमात्म्याचं नाव आहे. कारण का? सर्वरूप परमात्मा असल्यामुळे सर्व वस्तूंना तो जाणतो, सर्व रूपाने जाणतो. त्यांची उत्पत्ती, त्यांचा विनाश, त्यांचं कर्म, त्यांचं ज्ञान, त्यांचं अज्ञान, ह्या सगळ्यांना जाणणारा तो परमात्मा सर्व, आणि तो सुखरूप आहेत. आणि असा सुखरूप असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या मध्ये सुख रूपता, चैतन्य रूपता, सत्ता रूपता, सच्चिदानंद स्वरूप तो परमात्मा आहे. आणि वस्तूत जो आनंद भेटतो, वस्तूत जी गोडी भेटते, ती त्याचीच गोडी आहे, त्याचाच आनंद आहे. जसं साखर गोड आहे, ती चहात गेली की आपण चहा गोड म्हणतो, कॉफी टाकली की कॉफी गोड म्हणतो, पदार्थात टाकले की तो पदार्थ शिरा गोड म्हणतो. पण तो पदार्थ गोड नाही आहे, ती गोडी ते साखरेची किंवा गुळाची असते, ती पदार्थांच्या मध्ये गेली की आपण म्हणतो तो पदार्थ गोड आहे. तसं सुखस्वरूप हा परमात्मा आहे आणि त्याच्या संबंधानेच आपल्याला इतर वस्तूंचा आनंद येतो. पण तो आनंद त्या वस्तूचा नसतो, तो आनंद परमात्म्याचाच असतो. फक्त आपल्याला तसा भास होतो. म्हणून सर्व सुख हे परमात्म्याच्या मध्येच आहे आणि त्याची निवड, निष्कर्ष कोणी केला असेल तर साही शास्त्रे निवडी. परमात्मा आणि परमात्म्याचं नाम याच्यामध्येच सर्व सुख आहे, याच्यामध्येच सर्व सुखाची गोडी आहे. ही शास्त्रांच्या द्वारे झालेली एक निवड आहे. साही शास्त्रे निवडी, साही शास्त्राने निवडून काढलाय, निष्कर्षित केलेलं आहे की केवळ आणि केवळ श्रीहरी परमात्मा आणि त्याचं नामच सुख आहे, सुखरूप आहे. असा निष्कर्ष 4 वेदाचा आहे, 6 शास्त्राचा आहे, 18 पुराणाचा आहे. याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त साही शास्त्रीय निवडी. आपण पाहिलं आहे की ह्या जगाकडे, आपल्याकडे, बंधाकडे, मोक्षाकडे, सुख काय, दुःख काय, ज्ञान कसं प्राप्त होतं, या विविध संकल्पनेवरती विचार करणारे जे काही विचारवंत होऊन गेले ते दार्शनिक आहेत, ते शास्त्रकार आहेत. त्यात 6 आस्तिक आहे, 6 नास्तिक आहे. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी 6 शास्त्र असं म्हणताना न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशी 6 दर्शनं आहेत. त्याला शास्त्र म्हणतात. त्याची 6 कर्ते आहेत. न्याय वैशेषिक असं म्हणताना गौतम आणि कणाद, सांख्ययोग म्हणताना कपिल आणि पतंजली, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा म्हणताना जैमिनी आणि व्यास, अशा या 6 विचारवंतांनी जे शास्त्र निर्माण केले त्या शास्त्राचा निष्कर्ष केवळ परमात्म्याच्या
मध्येच आहे, त्याच्या नामातच आहे, त्याच्या सुखरूपतेमध्येच आहे. मग जर एवढा मोठा निष्कर्ष या सगळ्या वाङ्मयाने काढला असेल त्या हरीच्या नामामध्येच, मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात, उपदेश करतात, रिकामा अर्धघडी राहू नको. मग आता तू त्या परमात्म्याच्या नामाशिवाय, त्याच्या हरीच्या उच्चारणाशिवाय, त्याच्या प्रेमाशिवाय, त्याच्या भक्तीशिवाय आयुष्यामध्ये अर्धघडी म्हणजे अर्धा क्षण सुद्धा रिकामा राहू नको. तुम्ही तिथे सांगितलं की उभा क्षणाभरी, आणि आता सांगतात की रिकामा अर्धा घडी सुद्धा राहू नको. तिथे आपल्याला नुकताच आपण सुरुवात केली होती, पण हळूहळू विचारांती निष्कर्ष काढायचा असेल तर उपक्रम आणि उपसंहार असा आहे की रात्रंदिवस त्या परमात्म्याच्या नामाचा ध्यास असला पाहिजे. रिकामा अर्धघडी राहू नको, यात प्रयत्नवाद सांगितला आहे. या जगामध्ये कोणतीही गोष्ट प्रयत्नाने प्राप्त होते. ज्यांना प्रयत्नच करायचा नाही, मग ते लोक म्हणतात नशीब, प्रारब्ध, कर्म, काय लक, ग्रह, काल, नको त्या कल्पना करतात आणि प्रयत्न करत नाही. जगामध्ये प्रयत्न हा प्रमुख असला पाहिजे. त्याला प्रयत्नालाच अभ्यास म्हणतात. असाध्य ते साध्य करिता साव्यास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून संत हे प्रयत्नवाद शिकवणारे आहे. संत उत्साह शिकवणारे आहेत. संत जीवनाचा आशावाद देणारे आहेत. आणि ध्येय सोडून निरर्थक व्यक्तीने अर्धा क्षण सुद्धा वाया घालवू नयेत. मग छोट्यातलं छोटं साध्य असेल किंवा मोठ्यातलं मोठं साध्य असेल, थोडा सुद्धा वेळ वाया घालवता कामा नाहीत. म्हणून त्या हरिनामाच्या शिवाय रिकामा अर्धघडी सुद्धा, अर्धा क्षण सुद्धा रिकामा राहू नको, हा आदेश आहेत. म्हणून अर्धघडी रिकामा राहू नको. मग काय कर, जिव्हे वेगू करी. बघा, पहिल्या चरणात जे सांगितलं होतं, असो आणि संसारी जिव्हे वेगू करी, त्या जिव्हेने त्या हरिनामाचा वेग करायचा. म्हणजेच अर्धक्षण सुद्धा रिकामा राहायचं नाही. म्हणजे जे पहिल्या अभंगात सांगितलं तेच शेवटच्या अभंगात सांगितलं. याला म्हणायचं उपक्रम उपसंहार, दोन्हींची एक वाक्यता. जे सुरुवातीला सांगितलं तेच नंतर सांगितलं आहे, म्हणजे त्या विषयाची प्रामाणिकता कळते. अच्छा, दुसरं चरण आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरझार हरिवीण. हा सुद्धा विचार आपल्याला येऊन गेला आहे. हा संसार, हा व्यवहार, हा सर्व संसार कसा आहे म्हटले, हा लटिका व्यवहार. या सगळ्या संसारातला व्यवहार कसा आहे, तो लटिका आहे. म्हणजे तो सापेक्ष रूपाने आहे. त्या वेळेस त्या गोष्टीला अतिशय महत्त्व असतं. तुम्ही लहानपणी असताना त्या खेळण्या खेळायची, मला आणि प्रत्येक ठिकाणी गेली की नवीन खेळणी आणायची. तुम्ही आता 8वी 9वीला गेलात आणि तुम्हाला ती खेळणी आणून दिली आणि सांगा खेळा, तुम्ही काय करणार, टाकून देणार, त्यात काही अर्थ नाही. मग काय म्हणणार, लटिका व्यवहार. त्यावेळेस काही कळत नव्हतं म्हणून तो आम्ही सगळा व्यवहार केला आहे. तसं आपण जसजसं आपल्या आयुष्याचा क्रम वाढत जातो, आपण परिपक्व होत जातो, एक नश्वरता दिसायला लागते. म्हणून सगळ्या गोष्टी या तात्पुरत्या आहेत. त्या काळात त्याला तेवढं महत्त्व आहे. पण अंतिम हा सगळा व्यवहार जो आहे, हा सगळा संसार आहे, हा क्षणभंगूर आहे, आसार आहे, क्षणाक्षणाला बदलणारा आहे. म्हणून हा सर्व संसार लटिका.
आणि त्यातला व्यवहारही लटिका. जसे लहान मुलं छोटे असताना कोणी पोलीस होतो, कोणी शिपाई होतो, कोणी चोर होतो आणि ते खेळतात. पण त्या खेळण्यात काही अर्थ असतो का? नाही. खेळ संपला की सगळा संपला. कारण तो व्यवहार कसा आहे? लटका आहे, खोटा आहे. तसं देवाने, ईश्वराने आपल्याला हा मानवी देह दिला आहे. कशासाठी? त्याचा मुख्य उद्देश आहे त्या हरीची प्राप्ती करून घेणं. पण ईश्वराची प्राप्ती करून न घेता त्याने फक्त प्रपंचच वाढवत राहिला आणि वस्तूंचा इतका संग्रह केला की 10 चपला, 50 ड्रेस, 10 चष्मे, झोपायला 10 बेडरूम्स. अरे पण झोपणार किती याच्यामध्ये? तू तर एकच आहे ना. एकच कपडे घालावं लागणार आहे, एकाच गाडीत बसावं लागणार, एकाच ठिकाणी झोपावं लागणार आहे. पहा, विनाकारणच अनावश्यक वस्तूंचा संग्रह करण्याकरता मौल्यवान आयुष्याचा वेच केला. पण ज्याच्यासाठी हा मानवी देह दिला आहे तो हरी, त्याची ओळख करून न घेता, त्याची प्राप्ती करून न घेता जर आयुष्य वाया घालवलं असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिविण वाया एरझार. हरीच्या शिवाय, ईश्वराच्या प्राप्तीशिवाय ही सगळी एरझार, जाणं येणं जे आहे ना, हे निरर्थक आहेत. म्हणून सगळे वारकरी संत पंढरपूरला जातात, पंढरपूरहून घरी येतात, पुन्हा जातात. ती एरझार जी आहे त्यांची, ती एरझार हरीच्या साठी असल्यामुळे ती सार्थक आहे. म्हणून ते वारी करणारे असल्यामुळे त्यांना वारकरी म्हणतात की त्यांची एरझार ही सार्थक आहे. पण आपली एरझार काहीच उपयोगाची नाही. शेवटच्या क्षणी याचा काहीच उपयोग होत नसल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिविण. पण काय? जन्म. हरीच्या शिवाय जन्म गेला असेल तर तो वाया आहे. आणि कितीही ह्या भौतिक वस्तूच्या प्राप्तीसाठी एजा करत आपण त्या संपादन केले असतील, कशाप्रमाणे? मागचा अभंग, सायास करसी प्रपंच दिननेसी, हरीशीने भजसी कवण्या गुणे. उपक्रम, उपसंहार आपल्याला पाहता येईल. आणि म्हणून हा सगळा प्रयत्न केला पण तो हरीच्या शिवाय जात असेल तर सगळ्या प्रकारचा ती एरझार आहे, ती निरर्थक आहे. म्हणून हा सगळा संसार हरिविण, हा सर्व संसार लटिका. हरिविण हा सर्व संसार आणि हा सर्व व्यवहार लटिका. आणि हरिविण जन्म मृत्यूची परंपरा असेल ती सुद्धा वाया एरझार. वाया एरझार हरिविण, सर्व हा संसार हरिविण लटिका, सर्व हा व्यवहार हरिविण लटिका. पण सगळ्यांच्या मध्ये ईश्वर भाव आहे या भूमिकेने सगळ्यांशी व्यवहार करायचा असतो. आई वडील भाऊ संबंधी सगळे ह्यामध्ये ईश्वर तत्वच आहे या भूमिकेने आपण त्यांच्याकडे पाहायचं. देवाची रूपच आहेत ती सगळी. पण देवाची रूप न पाहता केवळ आपल्या रागद्वेषानेच पाहत असो तर मग काही उपयोग नाही. वाया लटिका व्यवहार. हरिविण हा लटिका व्यवहार, हरिविण हा सर्व संसार लटिका. हरिविण जन्म, हरिविण मृत्यू आणि हरिविण ह्या सगळ्या जन्म मृत्यूची एरझार ही निरर्थक आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मागच्यात झालेल्या सगळ्या विषयांचा उपसंहार करून हरीच्या नामाला प्राधान्य देण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नाममंत्र जप कोटी जाईल पाप. हाही एक निष्कर्ष सांगतात. काय निष्कर्ष आहे? भगवंताच्या नामाला या ठिकाणी मंत्र म्हटलं आहे.
नाम मंत्र. पण कोणता नाम? वर शब्द हरी आहे, आपण तो खाली घेऊ शकतो. हरी नाम मंत्र, हा जो हरिनामाचा मंत्र, याचं जर उच्चारण सातत्याने केलं, तर तो जप केला तर काय होईल? कोटी पाप जाईल. कोट्यावधी पाप, असंख्य पाप, असंख्य नकारात्मक वृत्ती आपल्या जीवनातील निघून जातील. इथे कोटी पाप जाईल असं म्हणताना फक्त कोटीच नाही, तर कोट्यावधी नकारात्मक वृत्ती आपल्या जीवनातून निघून जातील. कशामुळे घडलं सगळं? या हरिनाम मंत्राच्या जपाने. मग कोट्यावधी पाप जर निघून जात असतील तर ज्ञानेश्वर महाराज एक आदेश करतात. काय? हे बघ, आता कृष्ण नामी संकल्प धरून राहे. त्या मनाला सांगतात, उपदेश करतात, संकल्प, कृष्ण नामी संकल्प धरून राहे. भगवान श्रीकृष्णाचा नामाचा संकल्प मनामध्ये धरून राहणे. कारण आत्ताच आपण मागे काल पाहिलं की ज्ञानदेवा अंतरी जपमाळा धरोनी सदा श्रीहरी जपे. मग जर मनाने सातत्याने करायचं असेल तर मन संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे, आपण पाहिलंच आहे. मग मनाचा संकल्प जर करणं हा स्वभाव आहे तर ज्ञानेश्वर महाराज त्या मनाला सांगतात, साधकाच्या, कृष्ण नामी संकल्प धरून राहे. इथे शब्द घ्यायचा, हे मना कृष्ण नामी संकल्प धरून राहे. ओ माय डिअर माइंड, हे माझ्या प्रिय मना, तू काय कर? आता संकल्प, चांगल्या प्रकारचा कल्पना कर. काय आहे? तो परमात्माच सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्यापासून सगळी सृष्टी उत्पन्न झाली, लयाला त्याच्यामध्येच जाते. असा असणारा ते परमात्मा सगुण साकार रूपाने दिव्य दैदिप्यमान स्वरूप धारण करून आलेला तो श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्णाचं नाम मनाने धरून राहणे, संकल्प धरून राहणे. कृष्ण नाम, मनाने कृष्ण नामाचा संकल्प धरून राहणं. अच्छा, कोट्यावधी पाप निवृत्त होतील हा भाग सांगितला, फळ सांगितलं, पण त्याकरता त्या मनाला कृष्ण नामाने संकल्प धरून राहणं. आता नकारात्मक भूमिकेतनं सांगतायत, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सबली लपू नको. कृष्ण नामी संकल्प धरून राहे. नाममंत्र जप, कोटी पाप जाईल, हा सकारात्मक भूमिका सांगितली. त्याला ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणतात. आणि आता म्हणजे काय करायला पाहिजे आणि आता काय करायला नको आहे हे सांगतात. जर कृष्ण नामाचा संकल्प मनात धरून राहायचा असेल तर त्याला प्रतिबंध काय येतो? त्याला प्रतिबंध असा येतो की विजातीय वृत्ती मनामध्ये सारख्या निर्माण होत असतात. म्हणून एकच परमात्म्याच्या नामाची वृत्ती कायम, सजातीय वृत्ती कायम अंतःकरणामध्ये प्रवाहित राहायची असेल तर काय केलं पाहिजे? निज वृत्ती काढी, पहिलं स्टेटमेंट आहे इथे. निज वृत्ती काढी, निज स्वतःची वृत्ती हा अंतःकरणाचा एक विशेष परिणाम, याला वृत्ती असं म्हणतात. वृत्ती एक प्रकारचा विचारच आहे. अंतःकरणातून अभिव्यक्त झालेली एक वृत्तीच आहे ती. आणि ही वृत्ती सारखी बाह्य जगताच्या वस्तूंच्या मध्ये ती जात असते. आणि मग शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध
या कोणत्या तरी एखाद्या विषयांच्याकडे जाऊन ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजेच कोणत्या तरी आकारवान वस्तूचं आलंबन घेऊन ती वृत्ती सारखी बाहेर जात असते. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जर सगळ्या शास्त्राचा निष्कर्ष जर ईश्वर भक्तीत असेल, मग आणि संसार जर लटका व्यवहार खोटा असेल, तर मग लटक्या खोट्या ह्या जगताच्या वस्तूच्याकडे त्या आपल्या अंतःकरणाच्या म्हणजे मनातल्या वृत्तीला तिकडे जाऊ देण्याच्या ऐवजी त्या वृत्तींना तिथून काढून अंतर्मुख करणं आवश्यक आहे. म्हणून निजवृत्ती काढी, त्या मनातल्या ज्या काही वृत्ती आहेत, विचार आहेत, भावना आहेत, संकल्प आहेत बाह्य जगताच्या विषयीच्या, त्या मनातल्या भावभावना इच्छा ह्या इंद्रियांच्या द्वारे ह्या वस्तूंच्या पर्यंत जातात ना. आणि म्हणून निजवृत्ती काढी म्हणजे त्या इंद्रियांची प्रवृत्ती ज्या कामनेमुळे होते, ज्या इच्छेमुळे होते, ज्या विचारामुळे होते, तो विचारच जर काढून घेतला तर इंद्रिय स्वतःहूनच मागे परततील. त्याला प्रत्याहार असं म्हणतात. विद्यार्थी मित्र हो, म्हणजे आपल्या ध्येयापासून दुसरीकडे इंद्रिय जात असेल तर प्रयत्नपूर्वक त्यांना विचाराच्या साह्यानं, अभ्यासाच्या साह्यानं पुन्हा मागे आपल्या ध्येयाच्या ठिकाणी केंद्रित करणं. म्हणून ही गोष्ट महत्वाची आहे. निजवृत्ती काढी, आपल्या इंद्रियांच्या मधून अभिव्यक्त होणारी ही मनाची वृत्ती, कामनेची वृत्ती जी आहे ती पहिल्यांदा तिथून काढून घेणं, म्हणजे त्या विषयांना प्राधान्य कमी देणं, संकल्प नाही करायचा त्यांचा, पण त्यांच्याविषयी आसक्ती असते ना. त्याला अनुकूल वेदनीयम सुखम असं म्हणतात. नाही, ती वस्तू छान आहे, ती व्यक्ती छान आहे, मला आवडते, आणि ती वस्तू, ती व्यक्ती, तो पदार्थ मिळाला की मला आनंद होईल, अशी त्या वस्तूच्या संबंधाने शोभन बुद्धी असते, सुखबुद्धी असते, कल्पना असते. आणि मग त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये एक अटॅचमेंट, एक प्रेम तयार होतं. त्यालाच माया असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, विचाराच्या साह्यानं, ज्ञानाच्या साह्यानं निरर्थक गोष्टीच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आसक्ती तोडून टाक. सर्व माया तोडी. सर्व माया तोडी म्हणजे ध्येय व्यतिरिक्त सर्व वस्तूंच्या विषयी निर्माण झालेली आसक्ती काढून टाकली तर सगळे मुलं शाळेमध्ये यशस्वीरित्या पास होतील. पण जे करायचं त्याच्यापेक्षा सोडून मन इकडे जातं, तिकडे जातं, तिकडे जातं, तिकडे जातं, निरर्थक वस्तूच्या मध्ये जात असेल तर प्रयत्नपूर्वक आपल्याला बुद्धिदेवाने दिली आहे ना, आणि सर्व माया तोडी, सगळे संबंध तोडून टाकायचे. आणि सर्व संबंध तोडून टाकायचे म्हणजे पहिल्यांदा ते वृत्ती काढून घ्यावं लागेल, मग त्या वस्तूंचा संबंध नाहीसा होईल. म्हणून सर्व माया तोडी म्हणजे सगळ्या पदार्थांच्या विषयी माया म्हणजे प्रेम म्हणजे आसक्ती, अटॅचमेंट ती काढून टाकायची असेल तर त्या चित्तामध्ये जो संकल्प आहे, विचार आहेत, तो काढावा लागेल. पण विचार काढला की त्यांचे संबंध तोडले जातील. पण असं कोणी म्हणत असेल, अहो मी विचार पण काढला, निजवृत्ती काढी, सर्व वस्तूंच्या विषयी असणारी आसक्ती ती तोडण्याचा प्रयत्न केला, ती तोडली, पण खरं सांगू का म्हटले, या इंद्रियांचा स्वभाव जो आहे ना, सारखं विषयांच्याकडे जाणारा आहे. असं कोणी जर म्हणत असेल तर त्या इंद्रियांच्या पाठीमागे, विषयांच्या पाठीमागे धावणारी इंद्रियांची जी सवय आहे तिच्या आड लपवू नको असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. इंद्रिया सवडी लपवू नको. म्हणजे इंद्रियांच्या स्वभाव आहे, नैसर्गिकरित्या देवाने सगळं निर्माण केलं हे पाहण्यासाठीच आहे. अरे बाबा, सगळं पाहण्यासाठी नाही, जे पाहायचं आहे ते पाहण्यासाठी आहे.
देवाने हे सुंदर डोळे दिले आहेत ना, त्या परमात्म्याला, त्या ईश्वर तत्वाला पाहण्यासाठी दिले आहेत. आणि म्हणून ही पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय यांची स्वाभाविक प्रवृत्ती विषयांच्याच कडे आहे म्हणून त्यांना जाऊ द्या असं कोणी म्हणत असेल तर जाऊ देऊ नको. त्याच्या पाठीमागे लपू नकोस, चुकीच्या संकल्पनेच्या पाठीमागे लपू नकोस आणि ह्या इंद्रियांना वाटेल त्या विषयांच्याकडे जाऊ देऊ नकोस. म्हणजे पहिल्यांदा आपल्या अंतःकरणामध्ये विविध प्रकारच्या भावना, विविध प्रकारचे विचार हे राहतात. त्यांना राहण्याचं ठिकाण बुद्धी आहे, त्यांना राहण्याचं ठिकाण मन आहे, त्यांना राहण्याचं ठिकाण चित्त आहे आणि त्यांना राहण्याचं सर्वात बाहेरचं साधन हे इंद्रिय आहे. म्हणून कंट्रोल ऑफ सेन्सेस, इंद्रियांचा निग्रह करणं ही शालेय जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. रस्त्याने गाडी चालवायची असेल तर ब्रेकवरती नियंत्रण पाहिजे. तसं जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर इंद्रियांच्या वरती नियंत्रण असणं आवश्यक आहे. म्हणून नको त्या ठिकाणी तुमचं मन जात असेल तर इंद्रियांच्या द्वारे, तर त्या इंद्रियांच्या पाठीमागे लपून त्यांना जाऊ देऊ नकोस. इंद्रिया सवडी लपू नको. अर्थात काय करायचं नाही हे सांगितलं. मग आता काय केलं पाहिजे? मग सांगतात तीर्थ व्रती भाव धीरे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. तीर्थी व्रती, तीर्थ ज्या ठिकाणी गंगा, यमुना, सरस्वती, तुंगभद्रा, कावेरी, गोदावरी, इंद्रायणी, चंद्रभागा ह्या नद्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर ह्या नद्या केवळ भौतिक वस्तू नाही तर या नद्यांची एक अधिष्ठात्री देवता असते, त्यामध्ये एक मांगल्य असतं, पवित्रता असते. म्हणून त्यांच्याविषयी तिथे गेल्यानंतर सद्भावना ठेवावी. वस्तू तीच राहते पण त्या वस्तूच्या पाठीमागे भाव महत्वाचा आहे. म्हणून तीर्थी भाव धरिरे. नंतर व्रती भाव धरिरे. व्रती आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे व्रत आहे. एकादशी आहे, सोमवार आहे, रामनवमी आहे. त्या दिवशी उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं, जणू काही आज आपण ईश्वराच्या जवळ आहोत अशी फिलिंग, असं इमोशन्स निर्माण होण्यासाठी त्याचं नाम, ध्यान, चिंतन ठेवायचं. आणि मग आळस येऊ नये याकरता कमी खायचं, तर आपण उपवास म्हणतो. म्हणून व्रताच्या ठिकाणी भावना ठेवायची. मग करुणा धरिरे. ज्यांच्या ठिकाणी काही अडचणीत कोणी सापडला आहे, दुःखात कोणी असेल तर त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली पाहिजे. त्याला आपण काहीतरी मदत केली पाहिजे. मदतीची भावना विद्यार्थी मित्रांनो आपल्या विद्यार्थ्यांना, दुसऱ्या मित्रांच्या विषयी आपल्या अंतःकरणात होणं आवश्यक आहे. प्राणीमात्रांच्या विषयी, गाय असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, वृक्ष असतील, त्यांना पाणी घालणं, त्या प्राणीमात्रांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये करुणा उत्पन्न झाली पाहिजे. शांती. मनामध्ये जोपर्यंत इच्छा असते तेव्हापर्यंत मनुष्य अशांत असतो आणि स्वतःला अतृप्त समजलं की इच्छा उत्पन्न होते. पण मी आत्मा परिपूर्ण आहे अशी भावना निर्माण झाली की इच्छा निवृत्त होते. इच्छा निवृत्ती झाली की मी शांतीची अनुभूती येते. दया, सर्व प्राणीमात्रांच्या विषयी प्रेम. आणि शेवटी सांगतात हरी पाहुणा करी. तीर्थी भाव धरिरे, व्रती भाव धरिरे, करुणा धरिरे, दया, शांती धरिरे आणि हरी पाहुणा करिरे. म्हणजे हा आदेश म्हणा, करुणा म्हणा किंवा एकदम मित्रत्वाच्या भावनेने दिलेला हा उपदेश म्हणा. असं कर बरं का.
असं कर. आईचं मातृत्व हृदय देखील अभिव्यक्त होतं. सगळ्या जीवांना सांगतात, तीर्थी भाव धरिवे, व्रती भाव धरिवे, प्राणीमात्रांच्या विषयी करुणा दया धरिरे, अंतकरणामध्ये काम्य भावना टाकून शांती धरिरे आणि भगवंताला आपला पाहुणा करिरे. पाहुणा करायचा असेल तर पाहुण्याचा आपण आदर सत्कार करतो ना, तसं परमात्म्याच्या विषयी संकल्प चांगला करायचा, त्याला जे आवडतं ते करायचं. अनुकूल्यसे संकल्प प्रातिकूल्यसे वर्जनम, रक्षस्य तिथी विश्वासो गोतृत्व वर्णम तथा, आत्मनिक्षेप कार्पण्य षडविदा शरणागती. अर्थात आपल्या आईला जे आवडतं, वडिलांना जे आवडतं तसं आपण करणं, तसं देवाला जे आवडतं तशा प्रकारचं करणं, कृती करणं, त्याने देव प्रसन्न होतो आणि तो आपलासा होतो. याला म्हणायचं पाहुणा करिरे. शेवटी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मला हे एवढं ज्ञान प्राप्त दिलं ते कोणी दिलं असेल तर श्री गुरु निवृत्तीनाथांनी हे मला ज्ञान दिलं. आणि ते दिलेलं ज्ञान हे प्रमाणभूत आहे. प्रमाण म्हणजे यथार्थ आहेत. परमात्म्याचा साक्षात्कार प्राप्त करून देण्यासाठी त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाहीत. निर्दोष यथार्थ ज्ञानाचं साधन त्याला प्रमाण असं म्हणतात. म्हणून हरिनाम हे वेगवेगळ्या पद्धतीने घेणं आणि त्याचं गूढ गम्य रहस्य श्री गुरु निवृत्तीनाथांनी मला दिलं. आणि असं जे नाम हे मला प्रमाणभूत आहे आणि असं जे नाम आहे म्हणजे हरिपाठ, त्या हरीच्या नामाचा पाठ हे काय आहे, समाधीला सुद्धा संजीवन प्राप्त करून देणारा हा हरिपाठ आहे. समाधी अवस्था तर योगाने प्राप्त होते, अष्टांग योगाने, परंतु हरीच्या नामाने प्राप्त होणारी संजीवन समाधी ही सगळ्यांना प्राप्त करून घेता येते. युद्धली नादे लागली समाधी, मूढ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभव एकच सिद्ध साधकारे. म्हणजे ह्या आतापर्यंत जे वर्णन केलं मी त्या सगळ्या लोकांना ही हरिनामाने ही भक्तीची समाधी साधता येते, नामाची समाधी साधता येते. आणि ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये बसून त्या अंतरी जपमाळा धारण करून त्या परमात्म्याचं अखंड नामचिंतन करतायत. म्हणून हरिपाठ काय करतो आहे, हा समाधीला संजीवन अवस्था प्राप्त करून देणारा हा हरिपाठ आहे. आणि याचं ज्ञान श्री गुरु निवृत्तीनाथांनी मला दिलं. आणि ते म्हणतात ज्ञानेश्वर महाराज की ते मला प्रमाणभूत आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपले गुरु, त्यांनी दिलेलं हे नामसाधनेचं ज्ञान आपल्याला प्रमाणभूत आहे. आणि आपण सुद्धा हरिमुखी म्हणा अशा प्रकारची साधना करत करत नित्यनेमानं आपलं जीवनसुद्धा माऊलींच्या विचाराच्या उंचीचं प्राप्त होऊ शकतं. एवढी मोठी बलवत्तर साधना आपल्याला ह्या हरिपाठाच्या 27 अभंगाच्या माध्यमातून प्राप्त होते. म्हणून हा माऊलींचा गुगल मॅप जसा आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जातो तसा हा भगवत प्राप्तीचा हरिपाठ मॅप आपल्यासमोर कायम ठेवून आपण सुद्धा माऊली स्वरूप व्हावं अशीच सदिच्छा उदात्त भावना एकत्रित ठेवून ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, ज्ञानेश्वर विद्यालय आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या त्रिवेणी संगमातून मुलांसाठी हरिपाठाची ओळख हा एक संस्कारक्षम उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये जावा आणि ही नवीन पिढी माऊलींच्या विचाराने संस्काराने संस्कारित होऊन भारत विश्वाचा गुरु बनण्यासाठी
लागणारी पायाभूत सुविधा या हरिपाठाच्या निमित्ताने होत आहे. म्हणून हा उपक्रम राबवणाऱ्या सगळ्या संस्था आणि त्यातील पदाधिकारी यांना अनंत शुभेच्छा देऊन प्रवाहित आणि प्रलंबित झालेली ही वाक्सरिता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणारविंदी सादर समर्पित करून तिथंच त्या वाणीला आपण विरमवूया.